हेलो, हाय एवरीवन। कैसे हो सब लोग? सब बढ़िया चल रहा है? हेल्दी, नाइस, वेरी गुड। तो बहुत दिन बाद लेक्चर हो रहा है। ऐसा लग रहा है क्योंकि, राइट? मजेत आहात सर्वजण? कसं चालू आहे अभ्यास वगैरे? अभ्यास वगैरे कसं चालू आहे? छान चालू आहे? मजेत चालू आहे? किती आले मार्क? नाइस। ओके, चलो आपके स्टडी नाइस, अच्छे, छान चाललंय म्हणल्यावर मी पण मजेत आहे, एकदम मस्त आहे। आता काय करूया, लेक्चर स्टार्ट करूया। पाऊस पाणी पण सध्या या वर्षी चांगलंच व्हायलंय, त्याचं तर काय टेन्शन नाही सध्या, आहे का नाही? तर एकीकडूनच सर्व आनंदी आनंद आहे असं म्हणता येईल आपल्याला, आहे का? लॉकडाऊन मध्ये बी, बरोबर आहे का नाही? तर बघा, लक्ष द्या, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, एकदा पळवायचंय का? स्टार्टिंग पासून विसरून गेलात का? काय आहे लक्षात? कुछ कुछ तो देखा देखा, सुना सुना सा लग तो रहा है। चार्जेस, कुलम, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल, असे काहीतरी विचित्र शब्द नवीन नवीन आता जुने वाटायला लागलेत, राईट का नाही अजून? राईट, ओके, व्हेरी गुड। तर पहा, लक्ष द्या, वैष्णवी कुठे आहे? नाही, ओके, ठीक आहे। तर पहा, एकदा हायलाइट आपण पाहूया। हायलाइट कोणत्या चॅप्टरचे हायलाइट पाहूया? इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरचे हायलाइट पाहूया। सुरुवात कुठून केली होती? चार्ज पासून सुरुवात केली होती। अरे, पेन पेन पेन, बर, चला 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 लवकर चला। चार्ज, चार्ज काय म्हणतो? चार्ज इज ओरिजिनेटेड फ्रॉम ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन,
चार्ज कसा आहे? कन्झर्वेबल आहे. चार्ज कसा आहे? ट्रान्सफरेबल आहे. चार्ज कसा असतो? क्वांटायझेशन असतं. चार्ज कसा असतो? इंडिपेंडेंट ऑफ व्हेलॉसिटी असतं. बरोबर आहे का बघा? त्याच्यानंतर लाईक चार्जेस रिपेल करतात, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. मग यावरून कुणी कुलम्सनी संशोधन केलं. The force between the two charges is directly proportional to the product of the magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between them. Then electric field intensity is given by force per unit charge. Or the formula for electric field is kq by r square. Then electric potential is also given by kq by r. Electric potential is a scalar quantity. Force and intensities are the vector quantities. Right? हा, चार्जच्या बाबतीत एक विसरलो. व्हेरी गुड. असोसिएटेड विथ मास. राईट. चला, आठवते का बघा सर्व? झालं असं वाटतंय का नाही? बर, मग त्याच्यानंतर आपण पुढे 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 गेलो आणि काय पाहिलं बघा? अजून बरेचसे फॉर्म्युले पाहिलेत. मध्ये चार्ज इन डेन्सिटीज पाहिल्या होत्या. लॅमडा, सिग्मा, रो. बरोबर आहे. क्यू बाय एल, क्यू बाय ए, क्यू बाय बी. मध्ये छोटे छोटे बरेचसे बीट पाहिलेले आहेत. इक्विपोटेन्शियल सरफेस, कॉन्सेंट्रिक स्पियर्स, त्याच्यानंतर इंड्युस्ड चार्ज, अशा बऱ्याचशा टाईप पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन पाहिलेला आहे. आणि लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं आपण, की पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम, हाऊ टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द system. The energy between any two charges is given by formula K Q1 Q2 upon R, and when the system of charges is present, then total potential energy of this system is given by potential energy of all charges. राईट. यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी सिस्टीमची भेटते. बघा बरं, इथपर्यंत आलात का सर्वजण? इथपर्यंत आलात का सर्वजण? बर. त्याच्यानंतर बघा एक क्वेश्चन घ्या. पोटेन्शियल एनर्जीचा एक क्वेश्चन केला होता ना आपण? राईट. ओके, एक क्वेश्चन घ्या. mean free path of electron is 2 into 10 raised to minus 8 meter. दोन वर्ष, दोन पण नाही राहिले आता, भरपूर कमी वेळ राहिलेला आहे. दिवस जात आहेत, भरपूर दिवस चाललेत बघा. लॉकडाऊन मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, बघत बघत नोव्हेंबर संपेल, डिसेंबर संपेल. असं झोपेतून उठल्यासारखं वाटू नये तुम्हाला. 2 वर्ष जरा असं झटून झगडून पेटून अभ्यास करा. ठीक आहे. मीन फ्री पाथ ऑफ इलेक्ट्रॉन इज, आता हे प्रॉब्लेम सांगतोय, त्याच्यामध्ये ऍड नका करू. ठीक आहे, ते लिहायचं नव्हतं. ठीक आहे, हे लिहायचंय. मीन फ्री पाथ ऑफ इलेक्ट्रॉन इज 2 into 10 raised to minus 8 meter. Mean free path of electron is 2 into 10 raised to minus 8 meter. Find out electric field present in the metal. Find out the electric field present in metal if electron gets 5 electron volt energy. If electron gets 5 electron volt energy with this free path,
with this free path. Right? तर बघा, मीन फ्री पाथ याचा जो संदर्भ आहे तो आधी लक्षात घ्या. मीन फ्री पाथ म्हणजे एका ठिकाणाहून डिस्टन्स इलेक्ट्रॉन दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन मध्ये कोलिजन होत असतं. लक्षात घ्या, कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतं हे तर माहितीये तुम्हाला. चार्ज फ्लो म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतात. मग इलेक्ट्रॉन फ्लो होत असताना हे इलेक्ट्रॉन काय करतात, एकमेकांना कोलाइड करतात. होऊ शकतं ना कोलिजन, राईट? मग ते कोलाइड करतात आणि त्या कोलिजन मध्ये जो कॉन्झर्वेटिव्ह कोलिजन मध्ये जेवढा डिस्टन्स असतो त्याला मेन फ्री पाथ म्हणतात. आपल्याला तिथे त्याच्या डेप्थ मध्ये आता नाही जायचं, जे की त्याचे डायरेक्ट व्हॅल्यू दिली आपल्याला 2 × 10⁻⁸ मीटर. इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रिक फील्ड काढायला सांगितली आपल्याला, आणि इलेक्ट्रॉन गेट्स 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी. आता लक्षात घ्या, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी, या एनर्जीचं जर जूल मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर हे E1.6 ने मल्टिप्लाय करावं लागतं. 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ई म्हणजे इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनचं मॅग्निट्यूड इथे मल्टिप्लाय केलं तर जूल मध्ये एनर्जी भेटेल. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचंय. आता लक्षात घ्या, जे कायनेटिक एनर्जी इथून इथपर्यंत जे त्याला भेटली, जी कायनेटिक एनर्जी तिथून त्याला जे भेटले, आय कॅन राईट दॅट कायनेटिक एनर्जी जी कुठे भेटली असेल त्याला, ज्या की याच्यावरती जे वर्क डन झालेलं आहे त्याच्यावरून. वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एक साधा वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी घेतला. पहा, लक्षात घ्या की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथून हा इलेक्ट्रॉन जेव्हा इथून इथपर्यंत जात होता तोपर्यंत त्याच्यावरती किती फोर्स होता, किती फोर्स असता. समजा एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड ई आहे आणि तिथे जर चार्ज त्या ठिकाणी क्यू ठेवलाय तर त्याच्यावर लागणारा फोर्स, फटाक दिशा कमेंट मध्ये सांगायचे. एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्ज क्यू ठेवलाय तर त्याच्यावर लागणारा फोर्स, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, आठवतंय काही आपल्याला? क्यू इंटू ई. व्हेरी गुड, क्यू इंटू ई. तर पहा, क्यू इंटू ई या एवढा फोर्स त्याच्यावरती लागत असतो. सो आय कॅन राईट दॅट क्यू इंटू ई इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झाली पहा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलाय तो डिस्टन्स देतानाच लॅम्बडा म्हणजे त्याला मेन फ्री पाथ म्हणतात, तो डिस्टन्स आपल्याला दिला गेलेला आहे. आणि ते जर आहे ती पूर्ण कायनेटिक एनर्जी 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जी की इथं पण असणार आहे. क्यू इंटू ई हे इलेक्ट्रिक फील्ड होतं. आणि चार्ज सध्या, चार्ज जर बघायला गेला तर चार्ज इलेक्ट्रॉन एवढा आहे. इलेक्ट्रिक फील्ड काढायचंय, लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती 2 × 10⁻⁸ आहे. हे इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल आणि ई इज इक्वल टू काय येईल, 5/2 × 10⁻⁸. If you solve it, so it will be 2.5 × 10⁸. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट रे, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट.
ओके, नाइस, व्हेरी गुड. ठीक आहे. व्होल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कूलम, राइट. ओके, चलो लिख लिया का प्रॉब्लेम. प्रॉब्लेम लिहिला का? लिहिला प्रॉब्लेम? ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. Two point charges Q1 and Q2 separated by distance R. Two point charges Q1 and Q2 separated by distance R. Separated by distance R. Have force F between them. Have force F between them. Have force F between them. If metallic sheet of infinite dimension, metallic sheet, SHEET, metallic sheet of infinite dimension, metallic sheet of infinite dimension is inserted between charges, inserted between charges, then find out the force, then find out the force. Then find out the force. Then find out the force. प्रॉब्लम को समझिए पहले. अगर आपको सॉल्यूशन चाहिए तो फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टैंड द प्रॉब्लम, राइट. सो 2 पॉइंट चार्जेस रखे हैं यहाँ Q1 एंड Q2. उसके बीच जो फोर्स था वो F था, लेकिन अब उन दोनों के बीच एक इनफाइनाइट शीट रखी गई है मेटल की. इमॅजिन करा, राइट. मोठे असे सेट आलेले आहे दोन चार्जेस मध्ये. तर आता किती फोर्स होईल विचारलंय आपल्याला, राइट. इफ यू सॉल्व प्रॉब्लेम्स फ्रॉम वेरियस बुक, देन या प्रश्नाचं आन्सर आलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, लक्षात घ्या, सध्या म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या चुका सांगतोय मी तुम्हाला, आणि ज्या की आपण दुसऱ्यांच्या चुकातून जर शिकलो तर जरा बरं पडतं, राइट. मिस्टेक कराव्यात, मिस्टेक मधून शिकावं हे असतं, पण त्या जर मिस्टेक दुसऱ्यांना केलेल्यातून आपण जर शिकू शकलो
म्हणजे आपल्या मिस्टेक वाचू शकतात ना, म्हणजे आपलं काहीतरी अजून चांगलं होऊ शकतं. राईट. म्हणजे दुसऱ्यांच्या मिस्टेक मधून शिकणं एवढं मोठं मला वाटतंय तर काही नाहीच आहे. राईट. आपल्यातून तर जास्त शिकायला भेटतं, पण मग आपल्यालाच प्रत्येक चुका आपल्यालाच करत बसावं लागतील. राईट. तर रिपीटर बॅच जी नीटची सुरू होत आहे आपली, तिथे म्हणजे विद्यार्थिनी होती आपली याच्यामध्ये, आता आपले इथे ऍडमिशन घेतलेलं आहे. बायो 300 किंवा 310 काहीतरी मार्क्स आहे. राईट. केमिस्ट्री 152, केमिस्ट्री 152, बायो 310, किती झाले? 460. राईट. आणि फिजिक्स 0, फिजिक्स कम्प्लिटली 0. आणि ती एकच नाहीये तशी, असे किती विद्यार्थी आहेत. राईट. जस्ट फिजिक्स मध्ये आता बघा, केमिस्ट्री मध्ये 152 मार्क्स आहेत तिला, बायो मध्ये 310 मार्क्स आहेत, फिजिक्स कम्प्लीट 0. रिपीटरला आपल्याकडे ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याचं फिजिक्स स्टार्ट केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये रिपीटरचं. तर याच्यामध्ये सांगायचं मला एकच असं की मी तिला सहज प्रश्न विचारला, म्हणजे एवढे मार्क चांगले आहेत केमिस्ट्रीमध्ये, एवढे मार्क चांगले आहेत तुला, मग फिजिक्स का केलं नाही किंवा करावं का वाटलं नाही, नेमकं तुला काय अडचण? म्हणजे सर म्हणजे फिजिक्स काय करायचं असते, म्हणजे असं काही माहितीच नव्हतं, आणि शिकवलेलं तेवढं वाचून जात होते. म्हणजे केमिस्ट्रीला कसं वाचून गेलं की जमतंय शिकवलेलं, किंवा बायोला कसं आहे, जेवढं शिकवलंय तेवढं वाचायचं, एनसीईआरटी वाचायचं, जायचं. फिजिक्स मध्ये तसं नाही जमणार, जेवढं लिहून दिलंय तेवढं वाचा, त्याच्यातून 2 बुक अजून थिअरॉटिकल वाचा, 4 बुक वाचा, कुठलं मटेरियल आणा, कोटा आणा, अजून कुठं बाहेरच्या विदेशातून आणायचं आणा. राईट. असतं जरा इथं का आहे की तिथं, तिथं का आहे की तिथं, तिथं का आहे की तिथं, असं. राईट. तर त्याच्यामध्ये त्याची सर्वात एक मिस्टेक होते फिजिक्सची प्रॉब्लेम सॉल्विंग, सर्वात एक मिस्टेक, सर्वात मोठी मिस्टेक. मी ते पण विचारलं प्रॉब्लेम का, म्हणजे का सोडेल नाही, तुला तर माहिती असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला ते एक विषय वेगळा होता की तिला ते प्रॉब्लेम सांगितलीच नाहीत कोणी, सुरुवातीला ते फिजिक्स मध्ये असं अवघड जायला लागलं सोडवायला. राईट. एकदम याच्यामध्ये, आणि ते प्रॉब्लेम सुटलेच नाही तिला कधी, नंतर तिने प्रॉब्लेम सोडवले पण नाही, म्हणजे इवन नॉट अ सिंगल प्रॉब्लेम. अँड दॅट्स वाय शी गॉट अन 0 मार्क. लक्षात घ्या, केमिस्ट्री मध्ये 152 मार्क्स आहेत तिला, 152 केमिस्ट्री मध्ये सहज पडत नाही, बायो मध्ये 330 340 पडतील. राईट. फिजिक्स मात्र तिचं क्लिअर आणि क्लिअर 0 आहे. ठीक आहे. तर त्याच्यातून म्हणजे त्याचे मला एक त्याच्यामध्ये सांगायचं होतं की जेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त सोडवचाल तुम्ही, येत नसतील विचारा, आजूबाजूला विचारा, मित्राला विचारा, मला विचारा, कोणालाही विचारा, पण विचारा आणि त्या अडचणी दूर करून घ्या, जर तुमचा पहिला दुसरा जर चॅप्टर चालू असेल तर. राईट. कारण मला माहितीये फर्स्ट 2 और 3 चॅप्टर जर फिजिक्सचे तुम्ही व्यवस्थित केलात तर तुम्हाला नंतर व्यवस्थित प्रॉब्लेम स्किल जर डेव्हलप झाली तर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाचाल. आणि मला हे पण माहिती आहे, जर पहिले 3-4 चॅप्टर तुम्ही जर कॉप अप करू शकलो नाही, प्रॉब्लेम सोडू शकलो नाही, तर मात्र मग फिजिक्सची अशी भीती बसते किंवा असं एखाद्या विषयाकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपल्याकडे आपल्या क्लासचा केमिस्ट्रीमध्ये 152 चा विद्यार्थी तेवढा हायेस्ट मार्क घेणारा नाहीये,
पण ओव्हरऑल मार्क तिच्यापेक्षा जास्त घेणारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, तिला केमिस्ट्रीमध्ये जास्त आहेत, पण शेवटी काय इम्पॉर्टंट आहे, समजा केमिस्ट्रीमध्ये 180 आउट ऑफ 180 पण घेतला किंवा बायोमध्ये 360 घेतला, नक्कीच बायोमध्ये मार्क जास्त पडतात, वेटेज जास्त आहे, पण कम्प्लीट एक विषय निग्लेक्ट करून चालतं का? तुम्हाला किती मार्क पाहिजे, तुमचं टार्गेट काय, एवढं तरी तुम्ही तुमच्या बाबतीत क्लिअर असायला पाहिजे. राईट. त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, ठीक आहे बायो सोपं आहे आवडतंय किंवा फिजिक्स सोपं आहे आवडतंय, अशा मताचे तुम्ही असू शकता आणि त्यानुसार तुम्ही करा. पण एखादा विषय जर कम्प्लीट निग्लेक्ट करत असाल तर ते मात्र जरा चुकीचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना 2 वर्ष घालून लक्षात यायले. तर मला वाटते की आपल्याला जर असं लवकर लक्षात आलं किंवा आपण जर असं हे लवकर घेतलं तर जरा बरं होईल आपल्याला, नाहीतर मग काय म्हणजे फायदा काय. राईट. त्याच्यामुळे घाबरू नका, फिजिक्सला काही घाबरण्यासारखा विषयच नाही येतो. ठीक आहे, एकदम मस्त विषय आहे. एकदा जर तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला तर सांगावं लागतं की बाबा दुसरे विषय पण अभ्यास कर. राईट. ओके. सो ट्राय करा जास्तीत जास्त मॅक्झिमम नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. एररलेस बुक जर डिफिकल्ट जात असेल सुरुवातीला, कारण एररलेस जर असं डिफिकल्टच आहे जर नीटचा पेपर पाहिला तर सध्या. सो यू कॅन स्टार्ट विथ विद्याभारती अँड मार्वेलचं एक पब्लिकेशन, मार्वेल पब्लिकेशनचं एक बुक आहे. ऍक्च्युली आता जे नवीन मार्वेल आलंय ते मला तेवढं काही आवडलं नाही. त्याचे जर जुने एडिशन भेटले आपल्या क्लासवर पण आहेत, ते झेरॉक्स पण करून देऊ शकता तुम्ही, किंवा जुनं मार्वल विचारा जर बुक जर घ्यायचंच असेल तर. एररलेस पण आहे बुक, पण सुरुवातीला जर एररलेस सॉल्व्ह करायला गेलात तर थोडेसे डिफिकल्ट जाईल तुम्हाला. राईट. आणि अकॉर्डिंग टू प्रिव्हियस एक्झाम, ही जी रिसेंट एक्झाम आहे ह्या बुकच्या तर बाहेर एक्झाम जातच नाहीये, पण हे जरी बुक सोडवले तरी तुम्हाला इनफ आहे असं वाटतं मला. ठीक आहे, एररलेस सुरुवातीला सोडून जर तुमच्या याच्यामध्ये सुरुवातीला जर भीती बसत असेल, राईट, तर यू कॅन स्टार्ट विथ विद्याभारती अँड मार्वेल नावाचं एक पब्लिकेशनचं बुक आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट. ओके. सो आता आपण आपल्या प्रॉब्लेम कडे येऊया कि नेमकं होतं काय कि इन दो चार्ज के बीच में कोई तीसरा आ गया तो क्या होगा रे. ये मेटल की शीट है, ये मेटल है, मेटल. इन दो चार्ज के बीच एक फोर्स था, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल, आपण पाहिलेलं आहे. ते कसं असतं, इथून लाईन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड निघतात, इथून लाईन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड निघतात, ढुसक्या हा याच्या एरियामध्ये आला किंवा हा याच्या एरियामध्ये आला, एकमेकावरती फोर्स अप्लाय सुरू करायला सुरुवात होते. पण इनके बीच अब एक दीवार आ चुकी है. भैया ये दीवार क्यों नहीं टूटती, क्योंकि ये अंबुजा सीमेंट से नहीं, ये मेटल से बनी हुई है, और ये मेटल है इसीलिए ये जो इलेक्ट्रिक लाइंस ऑफ फील्ड इसके अंदर नहीं जा पाते हैं. राईट. तर या लाईन्स याच्यामध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणजे या मेटल मधून इकडून फोर्स ते अप्लाय करू शकत नाहीत. देअरफॉर द नेट फोर्स विल बी 0. द नेट फोर्स विल बी 0. लिहा तिथे जर लिहायचं असेल तर, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कॅन नॉट पास थ्रू मेटॅलिक शीट. लिहायचं असेल तर लिहून घ्या तिथे, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कॅन नॉट पास थ्रू मेटॅलिक शीट. Electric field lines cannot pass through metallic sheet. Therefore, force becomes 0. Therefore, force becomes 0. Therefore, force becomes 0.
डन. ओके. Now write down next problem. Find out velocity of particle. Find out velocity of particle after 6 seconds. After 6 seconds. Mass of particle is 10 gram. Mass of a particle is 10 gram. Mass of a particle is 10 gram. And charge is 0.4 coulomb. Charge is 0.4 coulomb. And electric field is 5 volt per meter. And electric field is 5 volt per meter. And electric field is 5 volt per meter. पहले क्वेश्चन ठीक से समझ लो. राइट, कि क्वेश्चन में क्या दिया गया है और कौन सी क्वांटिटी निकालनी गई है, और फिर पहा पार्टिकल आहे, काहीतरी मास दिलंय 10 ग्राम, त्याच्यावरचा चार्ज दिलाय 0.4 कुलम, त्याची जी इलेक्ट्रिक फील्ड दिली ती काहीतरी दिली 5 वोल्ट पर मीटर. अजून काय दिलं? We have to find the velocity after time t is equal to 6 seconds. मला आधी एक तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे, एक इमॅजिनेशन झालं पाहिजे की नेमकं काय होणार आहे, की एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्ज ठेवला. एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक चार्ज ठेवला. तर त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये फोर्स अप्लाय होईल, त्याच्यावर तो फोर्स ऍक्ट होईल क्यू इंटू ई. म्हणजे हे व्हेलॉसिटी का काढायला सांगितले बाबा, हे आपण जायला पाहिजे की त्या चार्जवर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये फोर्स ऍक्ट झाला म्हणजे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय. फोर्स ऍक्ट झाला म्हणजे त्याच्यावरती काहीतरी ऍक्सेलरेशन झालं पाहिजे. किंवा सिम्पली तुम्हाला डायरेक्ट लक्षात येतं, जेव्हा फोर्स अप्लाय होतो तेव्हा बॉडी मूव्ह होते किंवा त्या बॉडीला व्हेलॉसिटी येते. सो फोर्स अप्लाय झालं तर ऍक्सेलरेशन आलं पाहिजे. ऍक्सेलरेशन आलं की त्याच्यावरून व्हेलॉसिटी काढता आली पाहिजे. सो पहिल्यांदा फोर्स क्यू इंटू ई आहे. चार्ज इज गिवन. चार्ज किती आहे 0.4 इंटू ई किती आहे 5. सर्व एसआय युनिट आहेत. 2 न्यूटनचा फोर्स आला. 2 न्यूटनचा फोर्स आला. फोर्स वरून ऍक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला, ऍक्सेलरेशन आणि फोर्स याचं रिलेशन मला माहिती असलं पाहिजे.
कारण अशा ठिकाणी एका क्वांटिटीहून दुसरी क्वांटिटी, दुसऱ्या क्वांटिटीहून तिसरी क्वांटिटी, यालाच तर फिजिक्स म्हणतात. फक्त फोर्स इज इक्वल टू क्यू इंटू ई फॉर्म्युला माहिती आहे, क्यू दिलंय, ई दिलंय आणि फोर्स काढा, अशा अपेक्षेने क्वेश्चनला गेलो आपण, तर मग आपल्याकडे पेशंट बी कसा आला पाहिजे, डॉक्टर मला कोरोना झालाय आणि कोरोनावर औषध नाही, तुम्ही फक्त 3 टाइम एक कॅल्शियमची गोळी लिहून द्या आणि 2 टाइम वाफ घ्यायला सांगा आणि हेल्दी डाएट सांगा, असे पेशंट यायला पाहिजेत आपल्याकडे, असं आपण अझ्युम करायलो. हे पण दिले, हे पण दिले, हे तेवढं काढायचे असं म्हणल्यावर काहीतरी डोकं वापरावं लागेल ना. उगेच विचार करून देत नाहीत, डॉक्टर बनायचे, बायोच वाचायचे, मग हे कशाला ठेवले की बाबा फिजिक्स, त्याच्या मागे भरपूर 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 लॉजिक असतं. बर चला, ते बस झालं. आता हे सांगा सर, काहीतरी उगेच कुठेतरी भरकटत जाता, काहीतरी सांगा, आम्हाला माहित नाही का काही, आम्ही डॉक्टर होणार आहोत, तुम्ही आहो, तुम्ही फक्त फिजिक्स शिकवा. उगच फोर्स वरून ऍक्सेलरेशन, मला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स बाय मास, फोर्स इज 2 न्यूटन and mass is a 10 gram, that is a 10 into 10 raised to minus 3 kilogram, that is the 10 raised to minus 2. याला जर 10 raised to minus 2 लिहिलं तर 2 into 10 raised to 2, that is the 200 meter per second square is acceleration. ऍक्सेलरेशनचं युनिट माहिती पाहिजे, आता ऍक्सेलरेशन वगैरे आपल्याला माहिती असलं पाहिजे. 200 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एखादा पार्टिकल 200 मीटर पर सेकंड स्क्वेअर ने जर जात आहे, तर त्याची वेलॉसिटी काढायचं मला आफ्टर टाइम टी सेकंदने, राईट. तर व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये v इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी, आपलं फर्स्ट कायनामेटिक इक्वेशन, v इज इक्वल टू u प्लस at. इनिशियल वेलॉसिटी पार्टिकल ठेवलेला आहे 0 असणार, ऍक्सेलरेशन 200 आहे आणि टाइम 6 सेकंद आहे. सो द फायनल वेलॉसिटी आफ्टर 6 सेकंद विल बी 1200 मीटर पर सेकंड. हे तर आपलं लकी चार्म आहे 12 आल्यावर, आहे का नाही. सो द फाइनल आंसर इज 1200 मीटर पर सेकंड, राइट. लिख लो. लिखने के बाद हम 1-2 मिनट का ब्रेक लेंगे, 5 मिनट का ब्रेक लेंगे और 6:45 को नई मीटिंग स्टार्ट करेंगे, जो कि फिर आधा घंटा चलेगी, अर्धा तास. कारण आपण सॅटरडेला सुट्टी देतोय, तर असं कन्सिडर करा की शुक्रवार, गुरुवार आणि शुक्रवार जास्त वेळ घेऊन आपण सॅटरडे सुट्टी मॅनेज करू शकतो, म्हणजे आपल्याला तयारी करता येईल. कशाची? पेपरची. राईट आहे का बघा. सो त्याच्यामुळे हे लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर 6:45 ला नेक्स्ट मीटिंग सुरू होईल. त्याच्यामध्ये पाहूया आपण काही नवीन कन्सेप्ट अजून किंवा प्रॉब्लेम करूया. आपण असंच ठरवलं ना की बाबा शनिवारपेक्षा शनिवारी सुट्टीच दिलेलं बरं पडतं, एक दिवस तुम्ही अभ्यास करता पेपरचा त्या दिवशी, आहे का नाही. बरोबर आहे का बघा बरं काय म्हणतोय ते. चलो ठीक है, मीटिंग 6:45 तक दूसरी मीटिंग ज्वाइन करो.